द्या. तुम्ही काय कुठला विकास करणार हा तुमचा अधिकार आहे. कसं काय करू देणार तुम्हाला बायोमेट्रिक? बायोमेट्रिक काय अडचण नाही, आमचं ऑब्जेक्शन आहे बायोमेट्रिकवर. बायोमेट्रिक आम्ही करणार. बायोमेट्रिक मध्ये तुम्हाला थांबवायचं काही हेच नाहीये, तसं काही कारणच नाहीये. तुम्हाला काय कुठला बिल्डर द्यायचा मी बोलतो. माझं साहेबांची पण तुम्हाला कोण तिथं विकास आहे? सोसायटीच खोटे आहेत तर तुम्ही कसं करता? लोकांनी नाही करायचं ठरवायचं. लोकांनी दिलं ना साहेब, असं बोलू नका तुम्ही. तुम्ही पण नीट बोलायचं. आम्ही नीटच बोलतो. 2 वर्ष येतात बोलताय आमच्यावर. तुम्ही त्या दिवशी पण आमच्याबरोबर आर्ग्युमेंट केला तुम्ही साहेब. माझ्याशी नीट बोलायचं. मी नीटच बोलतो ना. मी बोलतो. मी नीट बोलतो. साहेबांसमोरच बोलतो ना साहेब. एवढा रोष आमच्यावर दाखवतात ना की ते नागरिकांकडे मध्ये जावा. 50-50 जण घुमतायत त्यांच्या बरोबर, विकासाबरोबर. मी पण राहिलो झोपडपट्टी. दाखल करा. पुण्याला घाबरत नाही. तुम्ही असं काय म्हणताय? वैयक्तिक जात आहे. हे असं नाही चालणार. चर्चा करा. ही असली पद्धती झोपडपट्टीचा का विषय काढला? मी पर्सनल गेलो. तुम्ही पर्सनल काय गेले? विषय घेतला. मी राहिलो झोपडपट्टी. मला काय सांगा. तसंच राहू द्या. नकोच आम्हाला आमच्याकडे अशाच राहू द्या. असले आर्ग्युमेंट नाही चाललं माझ्याकडे. कोण आर्ग्युमेंट करत नाही. आम्ही विषय मांडतोय. नीट बोलायचं. आम्ही नीटच बोलतो. नीट बोलायचं. आम्ही नीटच बोलतो. रोखणार नाही. कोण आहे तुम्ही? गुन्ह्याला कोण घाबरतो? नीट बोला. मला गुन्हा नीट बोलायला सांगा तुमच्या लोकांना. झालं बघा. मुलगा बोलला जोरात म्हणून एकदा बार ते रिपीट करू नका. झालं बोलू. पण नीट बोला. चर्चेला मी आलो ना. साहेबांना सांगितलं. मग चर्चेला मी आलो ना इकडे. पण बोलायचं यांचं ऐका ना. तुम्ही पहिलाच समजा बायोमेट्रिक होणारच. आम्ही नाही होऊ देणार. तुम्ही साहेब, तो तुमचा अधिकार आहे. काय करायचं? आमची प्रोसेस सुरू राहणार. कशी काय सुरू राहील? नागरिकांचा विरोध असताना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.